श्रावण महिन्यानिमित्त मी आलेलो आहे पनवेलमध्ये आणि पनवेलचं सगळ्यात जुनं असं शंकराचं मंदिर आपण बघणार आहोत आज। विरूपाक्ष मंदिर फार प्राचीन मंदिर आहे। बघूया कसं मंदिर आहे ते आणि शिवशंकरांचं दर्शन घेऊया आणि पूर्ण ह्या मंदिराचा इतिहास देखील जाणून घेऊया। जुन्या पनवेलमधील विरूपाक्ष मंदिराच्या समोर एक दगडी फार प्राचीन अशी विहीर आहे आणि त्या विहिरीवरती कचरा जाऊ नये म्हणून लोखंडी जाळी बसवलेली आहे। सर्वप्रथम मी या मंदिराचा इतिहास तुम्हाला सांगणार आहे। 1884-85च्या सुमारास या मुख्य मंदिराचा सभामंडप नव्हता। पनवेलमधील सर्व ग्रामस्थांनी येथे सभामंडप बांधण्याचे ठरवले, परंतु या सभामंडपाच्या ठिकाणी पिंपळाचा एक फार मोठा वृक्ष होता। पिंपळाच्या पारावर मंजोबांची जागती ज्योत होती। पिंपळ तोडण्यासाठी पहिला घाव घालणाऱ्याचा निर्वंश होईल असे बोलले जात होते। सरतेशेवटी 1884 मध्ये भाऊ भट जोशी यांनी कुऱ्हाडीचा पहिला घाव घातला, पिंपळ तोडला व सभामंडप बांधायला सुरुवात झाली। 29 सप्टेंबर 1884 रोजी विठोबा गुळवे यांनी मातोश्री व मावशीचे स्मारक म्हणून देवालयाचा जीर्णोद्धार केला। चिरीबंदी ज्योत्यासह सभामंडपाचे काम पूर्ण केले। डावीकडील बाजूस श्री गणेशांचे स्थान आहे आणि उजवीकडील बाजूस हनुमानाची मूर्त विराजमान आहे। हनुमानाच्या जवळ नंदी आणि कासव देखील आहेत। शिवपिंडीच्या मागील बाजूस एका कोनाड्यामध्ये पार्वती देवी विराजमान आहेत। आता आपण विरूपाक्ष शंकर मंदिराचे मुख्य शिवलिंग आहे त्याचे दर्शन घेऊया। हे शिवलिंगावरती पितळी धातूचा साज चढवला आहे। श्रावण महिन्यात बरेच भाविक येथे दर्शनाला येतात आणि तसेच श्रावण महिन्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील केलेलं असतं। भजन कीर्तन इत्यादी बरेच कार्यक्रम ह्या मंदिरात होतात। मंदिराच्या मागील बाजूस एक रामाची मूर्त आहे। श्रीरामांच्या मूर्तीच्या पुढे एक छोटीशी शंकराची पिंड आहे, पितळी धातूचा साज चढवलेली, आणि त्याच्या बाजूला स्वामी समर्थांचा एक भव्य फोटो आपल्याला दृष्टीस पडेल। अलीकडच्याच काळात जीर्णोद्धार केल्यामुळे हे पालटलेले रूप आपल्याला या मंदिराचे बघायला मिळेल। हे मंदिर उघडण्याची वेळ आहे सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत। या मंदिरामध्ये दर्शनामध्ये येण्यासाठी पनवेल एसटी स्टँडपासून शिवाजी रोडने प्रवास करून सरळ 1 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे आणि हे जुन्या पनवेलमध्येच आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।